भोई समाजाच्या वतीने नगराध्यक्षांचा सत्कार. रिपब्लिकन सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश. उमरखेड तालुक्यातील मच्छीमार हे दैनंदिन मच्छी विक्रीसाठी उमरखेड येथील मच्छी मार्केटवर पूर्णतः अवलंबून असून सदरील मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेते मच्छी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु मच्छी मार्केट हे मोडकळीस आल्यामुळे त्यांना मच्छी विक्री करणे सुद्धा शक्य होत नसल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत होती. उमरखेड तालुक्यातील भोई समाज बांधव बेरोजगारीच्या व कर्जबाजारीच्या विळख्यात सापडले होते. रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे मागील 2 वर्षापासून संबंधित विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर जनशक्ती पॅनेलच्या उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा यांच्या पुढाकाराने उमरखेड मच्छी मार्केटमध्ये कॉन्क्रीट बेड, टीन शेड व मुख्य गेट यांची निर्मिती करून इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात भोई समाज बांधवाच्या वतीने नगराध्यक्षा तेजश्री जैन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोळकर, शहराध्यक्ष शुद्धोदन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, तालुका उपाध्यक्ष राजू आगिरे, गजानन भोयर, भावराव भोयर, सकाराम राकडे, काशीनाथ आगिरे, देवराव राकडे, विजय राकडे, उमेश राकडे, नारायण राकडे, श्रीराम आगिरे, संजय कांबळे, सुरेखाबाई कांबळे, मुनेश्वर राकडे, रामदास राकडे, लक्ष्मण राकडे, माधव राकडे, देवीदास राकडे, अंबादास राकडे, गणेश आगिरे, अंकुश आगिरे, मुकुंदा राकडे, रामदास आगिरे, गजानन राकडे, श्यामराव आगिरे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी उमरखेड तालुक्यातील सकल भोई समाज बांधवाच्या वतीने मच्छी मार्केटसाठी सातत्याने रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात सलग 5 ते 6 वर्षापासून स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर मच्छी मार्केटमध्ये जी डागडुजी करण्याची होती त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यात आला होता. पण अद्याप आम्हाला त्यामध्ये यश मिळालं नव्हतं. पण सध्याचे विद्यमान जे नगराध्यक्ष जैन मॅडम आहेत त्यांनी तात्काळ त्यामध्ये लक्ष घालून तिथे सदरील खालचा जे बेड, गेट आणि त्या पद्धतीने शेड त्या सगळ्या सुविधा मच्छी मार्केटमध्ये भोई बांधवांना उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल उमरखेड तालुक्यातील सकल भोई समाज बांधवाच्या वतीने आज त्यांचे आभार मानून स्वागत करण्यात आले.